महायुती सरकारनं विधिमंडळात सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलाय. यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, बियाणं आणि अन्य कामांसाठी सुमारे 15,648 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयांकडे अत्यंत महत्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात असून शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका वारंवार घेतली होती. राज्यात यंदा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात जाऊन एकनाथ शिंदे यांनी बांधावर जाऊन धीर दिला होता. तसंच शेतकरी हा राज्याचा आधारस्तंभ आहे हे मानून एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच बळीराजाला प्रत्येक निर्णयात प्राधान्य दिलं. मागेल त्याला सौर कृषी पंप, शेतकऱ्यांना वीज बिल माफी असे निर्णय त्यांनी घेतले. विधिमंडळात 8 डिसेंबरला 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात प्रामुख्यानं आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी, राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि इतरांसाठी सुमारे 31,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यापैकी 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे, पण उर्वरित शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या एकूण तरतुदी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी अतिरिक्त निधी म्हणून 1,000 कोटी रुपये, तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना खतं, बियाणं आदी खर्चासाठी 9,600 कोटी रुपये, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीतील वाळू, चिकणमाती, गाळ काढून पूर्ववत करण्यासाठी 118 कोटी रुपये, आपत्ती निवारण कामांसाठी 600 कोटी रुपये, आपत्ती प्रतिसाद निधीसाठी 250 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केली जात असल्यानं शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द या निमित्तानं खरा ठरणार आहे.